रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आपल्या समद्यांचं स्वागत. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखीचं आज पहिलं गोल रिंगण पार पडलं बघा. अहो काय तो उत्साह. अवघा रंग एकची झाला म्हणत्यात ते काय खोटं नाही माऊली. वारीच्या टप्प्यावर वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं ते तेज खूप काही सांगून जातं या बघा. आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं चेहऱ्यावरचा थकवा काही क्षणात नाहीसा होतं बघा. अहो काटेवाडीत पालखीच्या स्वागतासाठी धोतराच्या पायघड्या बी घालण्यात आलत्या. मेंढ्या धावल्या रिंगणी, पायघड्या धोतराच्या, झाला गजर हरी नावाचा. अशा शब्दात काटेवाडीत तिथं संत तुकोबारायांचं पालखीचं मेंढ्यांचं रिंगण हे घातलं गेलं बघा. अहो एकदा का ज्ञानबा तुकोबांचं नाव घेतलं की अंगात 10 हत्तीचं बळ येतं बघा. आणि ह्यो सोहळा बघितल्यावर समदा आसमंत विठू नामाच्या जयघोषात घुमत होता बघा. माऊली आता आपण बारामतीत जाऊ बर का. बारामतीत मुक्कामी असलेली जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज काटेवाडीमध्ये पोहोचली बघा. अहो काटेवाडीमध्ये पोहोचल्यानंतर परीट समाजाच्या वतीनं धोतराच्या पायगाड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात आलं बघा. याचाच आढावा घेतलाय आमचा वारकरी गोविंद शेळकेनं. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काटेवाडीमध्ये पोहोचल्यानंतर या ठिकाणी परीट समाजाच्या वतीनं अशा प्रकारे धोत्राच्या पायघड्या टाकल्या जातात आणि या धोत्राच्या पायघड्यावरूनच तुकाराम महाराजांची पालखी चालत पुढे येते. शिरातील मंदिरामध्ये पालखी येऊन थांबते. मात्र जो काही पूर्ण मार्ग काटेवाडीमधला आहे त्या काटेवाडीतल्या पूर्ण मार्गावरती अशा प्रकारच्या पायघड्या टाकल्या जातात. आपण बघतो की हे सगळे परीट समाजाचे लोक आहेत जे दरवर्षी या तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पायघड्या टाकायचं काम करतात. अशा धोत्राच्या पायघड्या असतात. मागच्या पायघड्या काढल्या जातात, त्या पुढे फेकले जातात आणि पुढचे लोक हे लगेच पायघड्या टाकतात. मात्र जेव्हापासून रथामधून पालखी खाली काढली जाते तेव्हापासून हे सगळं मार्गक्रमण याच धोत्राच्या पायघड्यावरनं होतं. आणि धोत्राच्या पायघड्या टाकलेलं हे दृश्य बघण्यासाठी काटेवाडीमध्ये पंचक्रोशीतले लोक जमलेले असतात. रस्त्याच्या दुतर्फा आपण बघतोय की दोन्ही बाजूनं लोक जमलेत आणि अशा प्रकारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं जातं. पालखीचा विश्राम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पर्यंत या पायघड्या टाकल्या जातात आणि काटेवाडीमधल्या या संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखी निवासाच्या ठिकाणी या पालखीचं जोरदार स्वागत होतं. इथं बघतोय आपण की पंचक्रोशीमधले सगळे आबालवृद्ध जमा झालेत. कारण या ठिकाणी आल्यानंतरच तुकाराम महाराजांच्या पादुका इथे ठेवल्या जातात आणि या ठिकाणी आरती होते. आरती झाल्यानंतर हा वैष्णवांचा मेळा काटेवाडीच्या याच मंदिराच्या बाजूला विसावेल. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, ABP माझा, काटेवाडी. माऊली जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज काटेवाडीमध्ये जेव्हा पोहोचली त्यानंतर दुपारच्या 20व्यानंतर मेंढ्यांचं गोल रिंगण बी पार पडलं बघा. महाराजांच्या पालखी सोहळ्याचं जे मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडतं ते मेंढपाळ करणारी मंडळी आपल्या सोबत आहेत. मला सांगा की काय महत्व आहे याचं? ह्यात महत्व असं की परंपरा 22 वर्ष देखील आम्ही आजा पंजापासून अगोदर नंतर 22 वर्षाला आम्ही रिंगाणी काटेवाडी गावामध्ये करतो. काय काय केलं जातं त्याचं? रिंगाण करण्याची म्हणजे आमच्या बकऱ्यांचे रोगराया काही राहत नाहीत. ह्या तुकाराम सुख समाधान राहावं बकऱ्यांना आणि पाऊस वेळो पडावा बकऱ्यांच्या चाऱ्यासाठी, बाकीचं काय नाही. कधी सुरुवात झाली? 20 ते 22 वर्ष झाली. त्याच्या अगोदर कधी सुरुवात झाली? आजा पंजापासून 300 वर्षापासून पालखी जशी चालू तेव्हापासून आहे रिंगणी. हा पालखीची पालखीपासून रिंगण चालू आहे. जुन्या परंपरा आहे. किती मेंढ्या? 1200-1300 बकरी 1200. आता फक्त तुमच्याच असतात? हा सर्व 5-6 जणांची खंड आहेत.
माने, केसकर, पाटुळे, काळे, मासाळ आणि मारनवर कोणत्या गावचे सगळे? हे काटेवाडी गावामध्ये. काटेवाडी पण मग वर्षभर या मेंढ्यांचं काय करतो? असं चारायचे काय उत्पन्न आपले द्यायची घ्यायची पैसा पाणी दुसरं काय. सोहळा सुरू झाला की तयारी सुरू होते? हा 16 तयारी होती. आपण ऐकतो की हे काटेवाडीमध्ये मेंढपाळ आहेत जे दरवर्षी काटेवाडीला ज्यावेळी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येतो त्यानंतर या ठिकाणी मेंढ्या आणल्या जातात, पालखीच्या भोवती त्या फिरवल्या जातात आणि हे रिंगण पूर्ण झाल्यानंतरच इथून पालखी मार्गस्थ होत असते. आपण बघितलं की सकाळी तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये आली. अगदी त्या ठिकाणी एकीकडे परीट समाजाकडून धोत्राच्या पायघड्या टाकण्यात आल्या आणि आता मेंढपाळ आहेत जे मेंढपाळ या ठिकाणी मेंढ्या आणतात आणि मेंढ्या आणून या ठिकाणी गोल रिंगण पूर्ण करण्याची प्रथा यावर सुद्धा पार पडली. कॅमेरामन आयू कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, काटेवाडी, बारामती. माऊली, पालखी जेव्हा इसाव्याला थांबती तेव्हा अभंग, गवळणी आणि भारुडा मंदी ही वारकरी मंडळी सगळे हरवून जातात बघा. याच वातावरणात आमची वारकरी शिवलीला पाटील बी हरून गेली आणि तिनं बी एक अभंग म्हणलाय बरं का. बघा. नाव पंढरपूर, मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा असे विठेवर, तेथील मोकाशी उभा असे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मजतेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, देवी वेळोवेळा 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 डोई, देवी वेळोवेळा 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 डोई. वेगळ्या नावाचं हारी मज दिनाचे उद्धरी, वेगळ्या नावाचं हारी मज दिनाचे उद्धरी. रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबारायांच्या मतानुसार ह्या विश्वलोकात सगळ्यात पहिल्यांदा प्रथम उभा टाकलं मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी, मोकाशी मतलब मालक, तेथील मोकाशी उभा असे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. एकमेव पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप आहे ज्याला दिनाचा दयाळू म्हटलं जातं, दिनाचा सोयरा म्हटलं जातं. दिनाचा सोयरा म्हणायचं कारण आहे आपल्या वारकरी पंथामध्ये, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी नाथ संप्रदायापासून चालत आलेली संप्रदाय, आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे, ज्ञानदेवा सार चोजविले. नाथ संप्रदायापासून चालत आलेली ही परंपरा ज्ञानोबारायांकडे संपूर्ण परिपूर्ण सार आहे. आता तुकोबारायांचं म्हणण्याचं कारणच एवढं आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. मग पालखी कुठूनही चालू होऊ द्या, त्र्यंबक वर्ण होऊ द्या, सासवड वर्ण होऊ द्या, आळंदी वर्ण होऊ द्या, देहू वर्ण होऊ द्या, ही पोचतीये ती पंढरपुरालाच. पंढरपूरच का याचं उत्तर आहे.
प्रत्येक वेळेस माणूस विचारतो, काशी बनारसी द्वारका मथुरा हे सगळं करतोय, पण पंढरी राहिली आहे. पंढरीच का? सुरुवात पंढरी आहे. जनाबाई सांगते, ग बाई बाई जाते ग माहेराला, ग बाई जाते ग माहेराला, ग बाई माझ्या मूळच्या घराला, माझ्या मूळच्या घराला, ग बाई बाई जाते ग माहेराला, ग 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 बाई जाते ग माऊली, जगाच्या पाठीव एकमेव आषाढी वारी हो सोहळा आहे बघा. या वारीला येण्याचं ना कोणतं कुठलंच निमंत्रण न देता कुणाला पत्रिका बी नाही पाठवत बरं का. पण तरी पण दरवर्षी लाखो लोक या वारीमध्ये सहभागी होतात. नुसतं सहभागी नाही होत, तर वेगवेगळ्या माध्यमातून विठ्ठलाचरणी आपली भक्ती दाखवून देतात. आणि हीच भक्ती सांगतीया आमची वारकरी शिवलीला पाटील. ते म्हणजे एवढं काय या मातीत? त्यावेळेस पार्वती मातेला शंकराने सांगितलं, याच मातीमधनं हे वारकरी चालणार आहेत आणि ही धूळ माझ्या मुखाला लागणं मला सौभाग्याचं वाटतं, म्हणून ही माती आम्ही चाटली. म्हणजे अर्थात त्याच्यापेक्षा मोठं, हा जो कपाळाचा गंध आपण लावतो, हा जो चंदन असतो, हा जो बुक्का आहे, वारकरी लावतो तो बुक्का. अभिर अभिर गुलाल उधळीत रंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभिर, आपल्या वारकऱ्याचं भूषण काय? बुक्का. आपण कीर्तन करायला काय लावतो? बुक्का लावतो. बुक्क्याचं वैभव काय? हा बुक्का म्हणजे काय? अभिर म्हणजे काय? हे वारकरी जे आळंदी पंढरपूर चालतात, देहू पंढरपूर चालतात, हे वारकरी जेव्हा चालतात त्यांच्या पायाच्या धुळीचं त्याचं स्वरूप त्या बुक्क्यामध्ये केलं जातं आणि त्या बुक्क्याला पांडुरंग परमात्मा कपाळाला लावतो आणि ते आपण लावतो की ती धूळ माझ्या मस्तकाला लागली. कारण माणूस सायंटिफिकली इथे भ्रमरंध्र असतं. भ्रमरंध्र म्हणजे सगळी पॉझिटिव्हिटी, सकारात्मक शक्ती माणसाची इथं एकत्रित होते आणि ही एकत्रित शक्ती जेव्हा या बोटाने, तर्जनीने, आपण करंगोळीच्या शेजारच्या बोटाने बुक्का लावतो, त्यावेळेस गंध लावतो, कुंकू लावतो, चंदन लावतो, काही लावतो, त्यावेळेस माणसाकडे कायम पॉझिटिव्हिटी राहते. म्हणून तर आपल्या वारकरी संप्रदायात मागे पुढे उभा राहाय संभाळीता आलिया घात. गाड्या मोठ्या घेतल्या म्हणून मरण टळत नाही असं नाही, मरतच. महाराज लोक धडकतात पण मरत नाहीत. त्याचं कारण आहे, कारण त्यांची गाडी चालवायला जगाचा मालक असतो. आता ह्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर देवाचं कसं आहे, हे वारकरी का चालतात? का तर इतका विश्वास आहे, देव स्वतःचा शब्द मोडेल, पण वारकऱ्याचा. पितामहा भीष्माला वचन दिलंय भगवान श्रीकृष्णाने, काहीही झालं तरी युद्धात शस्त्र उचलणार नाहीये. पण अर्जुनाच्या पायाचा रथ गेलाय, रथाचा पाय गेलाय, त्यावेळेस चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा पुरुषाने घेतलाय. बाणावर बाण अर्जुनाला मारलाय. भगवंताने पाहिलं, सहन झालं नाही, रक्तबंबाळ झालेला अर्जुन. उचललं सुदर्शन चक्र, फिरवलं. पितामहा भीष्माने विचारलं, देव आहे ना तुम्ही? आणि देव असून असे तुम्ही वचन मोडता, आम्ही काय उपदेश घ्यायचा तुमच्याकडनं? तेव्हा देवाने सांगितलं, मी स्वतःचं वचन मोडू शकतो, पण जो माझ्या वारीचं वचन सांभाळतो, जो माझ्या भक्तीचं वचन सांभाळतो, मी त्याच्या कधी शब्द पडू देत नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. आणि हे देवाचं वचन आहे की जो हा पंढरीची वारी करतो त्याला काळही घाबरवायची ताकद आहे. जो हा पंढरीची वारी करतो त्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्य संपन्न आहे. म्हणून इथं कुठल्याही प्रकारचा मॅनेजमेंटचं म्हणाल, व्यवस्थापनेचं म्हणाल, समतेचं म्हणाल, बाकीच्या देशापेक्षा आपल्या देशात पैसा पाणी ह्या सगळ्या गोष्टी, चांगल्या महाड्या, चांगल्या गाड्या, रस्ते कमी जास्त असतील, पण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जायचं आणि पंढरीच्या वारीसारखी वारी करून दाखवायची, आपण चरणावर मस्तक ठेवू त्यांच्या. त्याचं कारण आहे, याला कुठला मालक नाहीये, प्रत्येकाने अधिकारानं सांभाळलेली दिंडी आहे. कोणी याचा सामर्थ्यवंत नाहीये, कोणी याचा बाप नाहीये. इथं एकच बाप आहे, तो पांडुरंग आहे. एकच माय आहे, ती रखमाई आहे. बहीण भाऊ चंद्रभागा आणि पुंडलिक आहेत, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. आणि हे संताचं वचन आहे, काही झालं होईन मी दास. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाला मालक व्हायचंय. तुम्हाला काय वाटतं? मालकच व्हायचंय ना? प्रत्येकाला वाटतं मालक. जमीन माझी पाहिजे, गाड्या माझ्या नावावर पाहिजे. त्या नावासाठी किती गोंधळ आहे. दिंडी नावावर पाहिजे, सत्यात नाव पाहिजे. आम्ही कीर्तन करायला लागलो की कीर्तनात नाव घेणं लय महत्वाचं आहे. जर सौजन्याचं नाव नाही घेतलं तर कीर्तनकार चांगला नाही. म्हणजे इथं ज्ञानोबा तुकोबापेक्षा सौजन्यकाराचं नाव 10 वेळा घेतलं पाहिजे. म्हणजे हे सगळं कशासाठी चाललंय? मालकासाठी. मला काय व्हायचं? मालक, वर्चस्व. पण इथं असं नाहीये. तुकोबारा काय म्हणतात? होईन मी दास.
आमचं भाग्य काय, आम्ही दैवाचे, पण काय भाग्य, दास पंढरी रायाचे. दासत्व एकमेव जगातला संप्रदाय, विश्वातला त्रैलोक्यातला एकमेव संप्रदाय जिथं मालक व्हायची अपेक्षा नाहीये, दास व्हायची अपेक्षा आहे. आणि त्यात मोठं काय, जो दास झाला त्याचा अधिकार मालकापेक्षा मोठा आहे. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध